नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे आदिवराह स्तोत्रातील दुसरा श्लोक आज प्रस्तुत होत आहे. उद्धृतास्मि त्वया देव कल्पादौ सागर राम्भसः सहस्रबाहुना विष्णो धारयामि जगन्त्यहम्. आता इथे धरणीच भगवंतांच्या नावाचा उल्लेख करते आहे की वराह रूपात असलेले भगवंत कसे आहेत. त्यांनी काय केलं तर उद्धृतास्मि त्वया, तुम्ही मला उद्धृत केलं म्हणजे उचललं. कुठून उचललं तर मी रसातळाला गेले होते, त्या रसातळातून तुम्ही मला उचललं. सागर अंभस असा शब्द आहे, म्हणजे अंभस म्हणजे पाणी. सागराच्या तळाशी म्हणजेच पृथ्वीच्या तळाशी रसातळाला जे मी होते त्या रसातळातल्या पाण्यातून तुम्ही मला उचललत. केव्हा उचललत? कल्पादौ, कल्प सुरू होण्याच्या प्रसंगी, कल्पाच्या प्रारंभी. असे वेगवेगळे मन्वंतर आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मन्वंतरात काही कल्प असतात. ही आपली वैदिक कालगणना आहे. आत्ता चालू आहे तो श्वेत वाराह कल्प चालू आहे. तर असे अनेक कल्प झालेले आहेत याच्या आधी. तर त्यातल्या एका कल्पाच्या सुरुवातीला पाण्यातून मला तुम्ही वर काढलं. तुम्ही कसे होतात तेव्हा? सहस्र बाहुना विष्णू. तुम्हाला तेव्हा सहस्र बाहू होते विष्णूला. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद म्हणतो ना आपण पुरुष सूक्तात. सहस्र बाहू आहे, सहस्र मुख आहे, सहस्र नेत्र आहे, सहस्र मस्तक आहे, असा हा विष्णू आहे. जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन दिलं तेव्हा आपण सहस्रबाहो असा शब्द वापरलेला आहे अर्जुनाने. सहस्र हातांचा तू मला दिसतोयस. तसंच इथे ही धरणी पृथ्वी म्हणते की तुम्ही सहस्र बाहूंनी मला धारण केलं. दोन सुळ्यांवर त्या वराहाने या पृथ्वीला रसातळातून वर आणलं आणि बुडण्यापासून वाचवलं. जगन्ति अहम म्हणून मला तुम्ही जगवलत. ह्या जगामध्ये तुम्ही मला पुन्हा एकदा स्थापित केलं. अशी स्तुती धरणी मातेने वराह भगवानांची केलेली आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. वराह भगवान की जय.